नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा दिवस भारतासाठी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. कारण आज भारताने T20 वर्ल्ड कप फायनल जिंकून संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारतीय क्रिकेटची ताकद काय असते. हा सामना फक्त एक क्रिकेट मॅच न होता, हा होता भारताच्या जिद्दीचा, आत्मविश्वासाचा आणि स्वप्नांचा विजय. आज आपण पाहणार आहोत त्या अंतिम सामन्याची थरारक कथा. फायनलचा दिवस. स्टेडियम खचाखच भरलेलं. लाखो लोक मैदानात आणि करोडो लोक टीव्ही समोर. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता. आज भारत इतिहास घडवणार का? प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची धडधड वाढली होती. सामना सुरू झाला. नाणेफेक झाली आणि भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मैदानात उतरले भारताचे सलामीवीर आणि संपूर्ण देशाची नजर होती पहिल्या बॉलवर. पहिल्या काही ओव्हर्समध्ये भारताने सावध सुरुवात केली. पण काही वेळातच भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ सुरू केला. चौकार, षटकार, प्रत्येक फटका स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना वेड लावत होता. प्रत्येक रनसोबत भारताचा आत्मविश्वास वाढत होता. मध्य ओव्हर्समध्ये सामना खूपच रोमांचक झाला. एका बाजूला विकेट पडत होत्या, पण दुसऱ्या बाजूला भारतीय फलंदाज लढत होते. तेव्हा एक खेळी आली ज्यानं सामना पूर्णपणे भारताच्या बाजूनं वळवला. तो क्षण होता फायनलचा टर्निंग पॉइंट. 20 ओव्हर्स संपल्या आणि भारताने उभारला 256 रन्सचा एक मोठा आणि मजबूत स्कोअर. आता सगळ्यांच्या नजरा होत्या भारताच्या गोलंदाजांवर. प्रश्न फक्त एकच होता. भारत हा स्कोअर डिफेंड करू शकतो का? दुसऱ्या डावाची सुरुवात झाली. भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. पहिल्याच काही ओव्हर्समध्ये भारताने विरोधी संघाला मोठे धक्के दिले. एका मागोमाग एक विकेट पडू लागल्या. प्रत्येक विकेटसोबत स्टेडियममध्ये एकच आवाज घुमत होता. भारत, भारत, भारत. सामना शेवटच्या टप्प्यात पोहोचला. आता फक्त काही विकेट बाकी होत्या. संपूर्ण स्टेडियम उभं राहिलं होतं. सगळे त्या एका क्षणाची वाट पाहत होते. आणि मग तो क्षण आला. भारतीय गोलंदाजाने टाकलेला एक चेंडू फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सरळ फिल्डरच्या हातात गेला. आणि भारताने जिंकला T20 वर्ल्ड कप फायनल. तो क्षण अविस्मरणीय होता. खेळाडू मैदानात धावत आले. तिरंगा हवेत फडकू लागला आणि संपूर्ण भारत आनंदाने जल्लोष करू लागला. हा फक्त विजय नव्हता. हा होता 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा विजय. मित्रांनो, हा सामना आपल्याला एक गोष्ट शिकवतो. जर जिद्द असेल, मेहनत असेल आणि देशासाठी खेळण्याची भावना असेल, तर कोणताही विजय अशक्य नसतो. आज भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलं, भारत कधीही हार मानत नाही. जय हिंद. धन्यवाद.